सलामीची जोडी आता मैदानात दाखल होईल काही क्षणामध्येच। त्याप्रमाणे वरे सांगाने आपल्या क्षेत्र सजून घ्यायचंय, आपला चक्रव्यूह रचायचंय। स्वरा मोहिते यांचं आगमन झालेलं आहे, व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय। वाकस संघाचा 12वा प्रतिनिधी व्यासपीठावर यायचंय। ज्याप्रमाणे आपल्याला तुम्ही सहकार्य केलं त्याप्रमाणे आम्हाला एवढे सहकार्य करा। वाकस संघाचा 12वा प्रतिनिधी त्यांचा युट्यूबवरच आहे, केटीसी लाईव्ह, तेच सांगणार आपल्याला सर्व काही। चला मॅच ऑन होते। वरे विरुद्ध वाकस, गोलंदाज क्षितिज आणि फलंदाज असतील भगवान विवेक। नावातील स्कोरर आमचे ओंकार मोहिते, ज्यांनी अनेक क्रिकेटचे सामन्यामध्ये आपल्या फलंदाजीचा दबदबा निर्माण केला। ओंकार मोहिते यांनी आज आमच्या क्रिकेट संघाचे आधारस्तंभ म्हणून ज्यांची ख्याती आहे अशी आमचे ओंकार मोहिते आज स्कोररची चोख भूमिका बजावत आहेत। ओंकार मोहिते जर्सी नंबर त्यांचा 07। सामन्याला ऑन होते। पहिला चेंडू निर्धाव तुम्ही सांगता करतोय हा क्षितिज गोलंदाज वरे संघाकडून। त्याचप्रमाणे भगवान मात्र बेट होतात पहिल्या चेंडूवर। निर्धाव तुम्ही सांगता क्षितिज गोलंदाज रमेशजी देवकरे यांनी धुरा सांभाळायची आपल्या समालोचकाची। दुसरा चेंडू तोच चेंडू टाकतोय क्षितिज आणि पुन्हा एकदा त्याचप्रमाणे बीट होतात ते म्हणजे भगवान वाकस संघाचे। ज्याप्रमाणे त्यांनी काल नाईटला जो खेळ केला त्याप्रमाणे ते खेळ उंचवायचा आहे वाकस संघ। तिसरा चेंडू असेल क्षितिज यांचा भगवान यांना। मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये फंबल होते। त्याचप्रमाणे विकेटचं पतन होता होता राहिलं आणि झेलबाज होते आणि धाव संख्या मात्र 1 ने वाढते, 1 ने वधारते। 3 चेंडूच्या समाप्तीत धाव संख्या झाली 1 वाकस संघाची। वाकस संघ आज नावाजलेला संघ आहे, आमच्या परिसरातला संघ आहे। क्रिकेट विश्वात त्यांचाही दबदबा, त्यांचाही नाव आहे क्रिकेट विश्वामध्ये। लेग साइडला मारला चेंडू जातो सीमारेषेला, वळून मारला चेंडू हा खणखणीत चौकार। 4च्या धावाने धाव संख्या 4 ने वधारते 5 या धाव संख्येवर जाते ती वाकस संघाची। वेगचा मात्र देखना फटका आहे, सुंदर फटका। वादळ क्रिकेट संघ आयोजित चषक पर्व पहिले दुसरा दिवस असेल। तोच फटका मारण्याचा प्रयत्न परंतु बीट होतोय, धाव मात्र मिळणार नाही। जी मुलगी बसना याच्यावर खुर्चीवर तिला मागे सरकायचंय। अरे ग्राउंड मध्ये आलेली मुली तिला बाहेर काढायचंय, त्या बॉल लागेल। चेतन झांजे, चेतन झांजे लवकर जा, आपण त्या मुलीला बाहेर काढा। चेतन झांजे धावत जा।
5 चेंडू 5 धावा वाकस संघाच्या मोठा फटका मारावा लागेल कारण पॉवर प्लेचा हा शेवटचा चेंडू असेल वाकस संघाला. बुंद्यात टाकलेला बॉल हा चेंडू 1 धाव पूर्ण होते आणि तिथ्या चपल्याने दुसरी धावे पूर्ण करते वाकस संघ. सुंदर रनिंग करतो. रनिंग द बिटवीन विकेट मागावी लागेल. नक्कीच समीर, या ठिकाणी चांगली धाव आपल्याला पाहायला मिळते वाकस संघाकडून. 2 धावा, एक उत्कृष्ट अशी खेळी आपल्याला पाहायला मिळाली वाकस संघाकडून. पहिल्या शतक समाप्ती पदावरती आणि पहिल्या शतकामध्ये धावसंख्या 7 धावा. एक थोडस महागडं शतक म्हणावे लागेल पॉवर प्लेचं. दुसरा षटक संदेश ठाकरे यांचं. संदेश ठाकरे प्रेम 11 KPL मध्ये सामील झालेत. कौशल बोराडे यांनी त्यांना बोली लावली आणि त्याचप्रमाणे इन देखील झालेत. लॉंग ऑनला मारला चेंडू सीमारेषेलगत जातोय. त्याचप्रमाणे चित्या चपलाने संरक्षण करतोय आणि मात्र आता विकेटचं पतन होते वाकस संघाचं. भगवान याची केली संपुष्टात येते. भगवानच्या जागी त्याची जागा भरतोय तुषार. जर्सी नंबर त्यांच्याकडे नाहीये पण त्याच्या जर्सीवर नाव होतं तुषार. सुंदर गोलंदाजी संदेश ठाकरे यांच्या पात्यातून. संदेश ठाकरे एक नावाजलेला फलंदाज आहे, नावाजलेला गोलंदाज आहे. आता तुम्ही जी मॅच बघितली एक्सेलच्या मैदानामध्ये चांदईच्या मैदानावर एक्सेल आयोजित संघ होता तो. त्याचप्रमाणे त्यांनी सुंदर अशी खेळी केली. तब्बल मला वाटतं 18 बॉल 33 धावा मारण्याचा, परंतु काही कारणास्तव वरई संघाला पराभव पत्करावा लागला आणि तसाच तो संघ इकडे दाखल झालाय. वरई संघ पहिला चेंडू बाद झाला. दुसरा निर्धाव. संदेश ठाकरे पूर्णपणे हावी होते वाकस संघावर. वाकस संघाला मोठे फटके खेळावे लागतील, ज्याप्रमाणे आपला खेळ उंचावावा लागेल कारण इथे आपल्याला विजय संपादन करायचा आहे. त्याचप्रमाणे वरईला देखील विजय संपादन करायचा आहे. स्लोवर चेंडू होता परंतु त्या दिमागात मारला फटका, खणखणी षटकार. काय चेंडू फिरकावलाय तो म्हणजे वाकसच्या या फलंदाजानं आणि बाहेर फेकून देतोय. खणखणी षटकार टाकतोय वाकसचा संघ आणि वाकसची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती तब्बल 13 या धावसंख्येवर. आता मात्र धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करतोय. एक्सलेटर त्यांनी आपला पाय ठेवलेला आहे कारण धावांची गती त्यांना वाढवावी लागेल. वाकस संघाला संदेश ठाकरे त्याच जोमाने गोलंदाजी करतील कारण त्यांच्या 3 षटकांमध्ये 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च करतोय. त्यामध्ये त्यांच्या मोबदल्यात 1 गडी तो बाद करतोय संदेश ठाकरे. चौथा चेंडू संदेश ठाकरे यांचा. तुषार कायसे बीट होतात कारण संदेश ठाकरे यांनी आपला व्हेरिएशन चेंज केलं. पहिल्या बॉलचा षटकार खाल्ला असेल परंतु कमबॅक करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे असं संदेश ठाकरेंनी दाखवून दिलंय. संदेश बॉल सोडून दिला परंतु मला तर वाटतं हा त्रिफला चित म्हणून घोषित करतोय तो म्हणजे आमचे अंपायर दिनेश जांजे. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन बघायला मिळतं संदेश ठाकरे यांच्याकडून. तुषार यांना वाटलं का बॉल व्हाईट झाले म्हणून त्यांनी सोडून दिला पण काही क्षणातच त्यांचा त्रिफला उद्ध्वस्त झालाय तो म्हणजे संदेश ठाकरे या गोलंदाजाकडून. डीजे मात्र नसल्या कारणाने वरई संघाचा आनंद मात्र डीजे हिरावून घेतोय. डीजे लवकर लवकर सोय करायला हवी कारण डीजे शिवाय क्रिकेट पण नाहीये मित्रांनो.
शेवटचा चेंडू संदेश यांचा आणि मिडॉनला मारायला चेंडू जातो सीमारेषा लगत, परंतु तिथे क्षेत्ररक्षण मात्र तैनात, सुंदर झेल घेतो क्षेत्ररक्षण आणि फलंदाज होतो मात्र बाद विकेटचं वारंवार पतन होते तुषार नंतर तेजस्वी आउट होतोय. संदेश ठाकरे मात्र एका षटकामध्ये तब्बल 3 विकेट प्राप्त करतोय. सुंदर गोलंदाजी संदेश ठाकरे यांच्याकडून आपल्या संघाला मात्र चांगलं कमबॅक केलंय. धाव संख्या 2 षटकात सामन्यात वाकस संघाची 13. याच्या पुढचं जे समालोचक माझे मित्र माझे सहकारी रमेशजी देवगरे या सामन्यासाठी पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित झाले. आवर्जून आमचे परिसरातील बाळा पडवल यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष वादळ क्रिकेट संघाकडून स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचप्रमाणे आमच्या नसरापूरचे जावई म्हणून ज्यांची ओळख आहे आणि खूप चांगल्या या परिसरामध्ये त्यांचं नाव आहे असे कबड्डीमध्ये अष्टपैलू असे आमचे जावई रोशनजी मालुसरे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. त्यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठाकडे स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं पण हार्दिक स्वागत. षटक तिसरं रोहन यांचं, परंतु निर्धाव चेंडू सांगता करतो. रोहन मस्त गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. पहिला चेंडू निर्धाव चेंडू, सुंदर गोलंदाजी वरई मार्फत. दुसरा चेंडू स्लोवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु आमचे अंपायर सांगतात का हा चेंडू नो बॉल असेल, कारण हा चेंडू खूपच विकेटच्या बाहेर टाकला. तो म्हणजे रोहन या गोलंदाजाने आणि नो बॉल चा इशारा देतोय अंपायर नितेश भोईर. पाहिल तसा त्यांना फायदा घेता आला नाही नो बॉलचा, कारण हा त्यांच्यासाठी फ्री हिट होता. हा चेंडू कधी त्यांना बाहेर पाठवायचा होता, परंतु त्यांना तो तसा करता आला नाही. त्याचप्रमाणे जरी नो बॉल मी टाकला असेल, पण दुसरा बॉल कसा टाकायचा, दुसरा चेंडू कसा हातलायचा मात्र रोहन याला माहित आहे. त्याप्रमाणे त्यांनी गोलंदाजी केली आणि ह्या चेंडू मध्ये एकच धाव निर्माण होते, ती वाकस संघासाठी. वाकस संघाची धाव संख्या ती असेल आता 15च्या घरात. तिसरा षटक प्रगती पथावर, त्यातला 2 चेंडू झालेत. एक चेंडू 0, दुसरा चेंडू नो बॉल, तिसरा चेंडू 1 धाव. सुंदर आयोजन वादळ क्रिकेट संघ यांच्या मार्फत. अडकलतोय संघ, वाकस संघ पूर्णपणे अडकलतोय. मोठा फटका माझा प्रयत्न करतो, पण नशिबाची साथ त्यांना मिळत नाहीये आणि त्याप्रमाणे खेळी उंचावते वरई संघाचा. सुंदर गोलंदाजी करतो, सुंदर क्षेत्ररक्षण करतात वरई संघ. कोणती चुकी करत नाहीये, कोणती चुकी निर्माण करून पण देत नाहीये, कोणते मोठे फटके मारून देत आहे वाकस संघाला. ज्याप्रमाणे हा ग्राउंड आहे ना मित्रांनो, तुम्ही AKTC लाईव्ह मार्फत बघतच असाल. सुंदर फटका लॉंग ऑफ कव्हरच्या मधून मारलेला फटका जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. खणखणीत षटकार आता मात्र कमबॅक केलाय हा फलंदाज प्रफुल्ल उंचपुरा हा फलंदाज शरीरयष्टी मात्र त्यांना निसर्गाने मात्र प्रदान केली असा हा प्रफुल्ल. फटका मात्र त्याच ताकदीचा मारतोय आणि फटका सीमेशी लगत मारतोय. खणखणीत षटकाच्या साहाय्याने धाव संख्या वाकसची झाली ती 23च्या घरात. मोठे फटके अजून मारावे लागतील, कारण तुम्हाला हा सामना जिंकायचा आहे, विकेट घ्यायला लागतील, कारण तुम्हाला सांगा जिंकायचा आहे. दोन्ही संघांना माझ्याकडून मनस्वी शुभेच्छा असतील. आता मात्र एक धावेवर समाधान मानावं लागतं प्रफुल्ल याला. काहीशी अपील होती, परंतु अपील पूर्णपणे पंचांनी फेटाळली आहे आणि 1 धाव वधारते, 1 धाव वाढते वाकस संघाची.
निसर्गाने दिलेलं हे मैदान वादळ क्रिकेट संघासाठी कुणाला मैदान करावं लागतं, परंतु नसरापूर गावाला मात्र निसर्गाने हे मैदान संपादन करून टाकलंय, निर्माण करून दिलंय. फुलटॉस चेंडू, फुलटॉस चेंडू समाचार त्यांना योग्यरित्या घेता आला नाही आणि काही मना खेळ सोडलंय आणि ज्या जो दोन रन तर त्यांनी कुठून काढला, तिसरा प्रयत्न मात्र तिसरा पूर्ण करतोय. आज संघ त्याच्या चपलाईने 2 षटक समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 27च्या घरात. ठीक आहे मित्रांनो, 3 ओव्हर आणि 27 म्हणजे 9ची सरासरी धावगती राखली ती वाकस संघानं. आता शेवटचं षटक जर तुम्ही उंचावलं तर नक्कीच धाव संख्या आव्हानात्मक होईल आणि धावांचा डोंगरी करता येईल. लकी मोहिते, राज मोहिते यांची संकल्पना प्रत्येक मॅन दी मॅच त्यांचं त्यांनी एक आहार ठेवलाय, तो म्हणजे केली या रूपामध्ये काहीतरी वेगळी नवीन संकल्पना असते. आज त्यांना दोघांचं आगमन झालेलं आहे, त्याचप्रमाणे त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. चालू असलेला सामना वाकस वर्सेस वरई, लगेच सामना सुरू करा. खूप उशीर झाला मित्रांनो, स्पीड अप करा प्लीज. पंच चला मॅच ऑन करू द्या. गोलंदाज जातोय तो समीर, गोलंदाज समीर आणि कॉमेंटेटर देखील समीरच. या ठिकाणी फरमाइश आमचे परम मित्र देवेंद्रजी जाधव यांच्याकडून विकेट आर्टिस्ट साठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. धन्यवाद रमेश. चौथं षटक असेल ते म्हणजे वरई संघाचा वाकस संघाला शेवटचं षटक. लेग साइडला मारला चेंडू, पुरेपूर फायदा घेतला या फलंदाजाने. चेंडू जातो मध्ये सीमारेषा पार, खणखणीत चौकार. पहिला चेंडूची सांगता करतोय हा फलंदाज चौकारच्या साह्यानं. विवेक आणि धाव संख्या झाली ती 31. स्कोरर सांगता आमच्या ओमकार मोहिते की धाव संख्या मात्र वाकस संघाची 31 झाले. अजूनही तुम्हाला 4 षटकांत खेळ असल्या कारणाने तब्बल 45 ते 50 धावा कुठून काढायच्या असतात, कारण तेव्हा आव्हान स्वीकारलं जातं. फुलटॉस चेंडू, हा चेंडू होता लॉलीपॉप चेंडू होता, तो म्हणजे कुणाल साठी, विवेक साठी, आणि विवेक त्याचा पुरेपूर फायदा घेतोय आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. आता मात्र धावसंख्या जोमाने वाढत आहे. धावसंख्येचा वेग मात्र वाऱ्यासारखा होत आहे. हा वेग जर रोखवायचा असेल तर समीर याला गोलंदाजीचा व्हेरिएशन बदलावे लागतील, परंतु त्याचप्रमाणे फलंदाजी करतोय तो विवेक. विवेक मात्र वाकस संघासाठी जरा तारनहार ठरताना दिसत आहे. विवेक आपल्या फलंदाजीमधून विश्व निर्माण करतो. विवेक आपल्या संघासाठी. तिसरा चेंडू असेल समीर यांचा विवेक साठी. विवेक सलामीचा फलंदाज अजून मैदानावर ठामपणे उभा. समीर काही फंबल झाले असतील, पण कमबॅक करण्याचा पूर्णपणे प्रयत्न असेल समीर यांचा. पण विवेक वारंवार तोच फटका, पण त्या फटका मात्र ते पुरेपूर फायदा घेतात.
3 बॉल मध्ये त्यांनी पहिला चौका टाकला, नंतर षटकार टाकला, परत चौका टाकला, त्यामुळे त्यांना 3 चेंडूमध्ये त्यांनी 14 धावा घेतल्यात मित्रांनो आणि 14 धावा खर्च केल्यात। आज समीर गोलंदाजाने सुंदर फलंदाजीच्या बघायला मिळते ती विवेक सलामीचा फलंदाज का आहे त्यांनी दाखवून दिलंय का मी काय करू शकतो ते दाखवून दिलंय। मला का पाठवलं जातं वाकस संघाकडून सलामीसाठी हे त्यांनी मात्र आपल्या फलंदाजीमधून दाखवून दिलंय विवेक। आता मात्र आपल्या गोलंदाज समजावताना आपले सहकारी तोच फटका मारण्याचा प्रयत्न कदाचित त्यांनी साईड पण तिचा असेल परंतु बीट होतं, पण एक धावसाठी कोणी रोखू शकत नाही विवेकांना। वाकस संघाला धाव संख्या झाली ती म्हणजे आता 42च्या घरामध्ये विवेक यांची मोठी केली साखर विवेक आपल्या संघासाठी तब्बल वैयक्तिक त्यांची धाव संख्या असेल ती 24। सुंदर फलंदाजी 24 43 धावांमधून 24 धावा त्यांनी स्वतःने कुटलेल्या आहेत वरे संघाविरुद्ध। वरे संघ हा कर्जत विभागातील परिषदेला संघ खूप फॉर्म मध्ये असतो संघ। एकेका नाईटला त्यांनी आपल्या नावावर विजेतेपद निर्माण केलं होतं। संदेश ठाकरे यांचा संघ विजेतेपद उपविजेतेपद हे त्यांनी आपल्या खेळून निर्माण केलंय। त्याचप्रमाणे वाकस संघ नावाजलेला संघ तोही देखील त्यांनी विजेतेपद पटकावलंय, उपविजेतेपद पटकावलंय। काय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एकच धाव मिळते। त्याचप्रमाणे गोलंदाज मात्र आपल्या शैलीतून तो पूर्णपणे चेंडू आणण्याचा प्रयत्न करतोय आणि चेंडू सफल देखील करतोय। धाव संख्या 1 ने वाढते, धाव संख्या झाली ती 43च्या घरात आणि शेवटचा चेंडू असे ना माझे मित्र सांगतात। ओमकार सुंदर स्कोरिंग करतात, स्कोरिंग मार्फत त्यांनी आपला दबदबा पण निर्माण केलाय। प्रत्येक वेळी हा जर फलंदाज तोच फटका मारतो तर त्याप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल, कारण त्यांनी हा लेग साईडलाच भरपूर धावा केलेल्या आहेत आणि तब्बल हा पण चौकार त्या लेग साईड मार्फत आला। शेवटच्या चेंडूवर देखील चौकार ठोकलाय। धाव संख्या झाली 47। आता मात्र 48 धावांची गरज वरई संघाला। गेम मात्र सुंदर होणार, गेम मात्र खोलवर जाण्यात काही शंका नाहीये मित्रांनो। विवेकचा मात्र कौतुक करावं तेवढं थोडंच, कारण आपल्या वैयक्तिक त्यांनी धाव संख्या केली ती 27। मला तर वाटतं त्यांनी धाव संख्या 27 केले। सुंदर फलंदाजी केली विवेकने, आपल्या संघाला त्यांनी बाहेर काढलं, अर्धनाथला संघ त्यांनी बाहेर काढला। असा वाकस संघाचा विवेक तारणारा ठरला आपल्या संघासाठी। बघूया त्याच जोमाने फलंदाजी करतोय का हा वरई संघ, निळ्या जर्सीतला वरई संघ। एकेकाली आमचे फलंदाज ज्या बारक्या कांबळे नावाने त्यांना गंती व्हायची, ओळखले जायचं, असे आमचे उमेश यांचं आगमन झालं। त्यांनी बऱ्याच वेळा स्थानापन्न व्हायचंय। उमेश उर्फ बारक्या, जे क्रिकेट म्हणजे पहिला सुरुवात कोणी केली असेल ते उमेश कडून आपल्या वादळ क्रिकेटची सुरुवात झाली, कारण की पहिला बॉलर समीर, सुरुवातीचा बॉलर जो असेल आपल्या संघाचा तो उमेश होता। नाही, उमेश बॉलिंग पण करायचा पहिला, ऑलराऊंडर होता। असो, सध्या ते मुंबई गोग्रास भिक्षा संस्था नसरापूर इथे मॅनेजर पदावरती काम करतात। यातला जो संघ विजय होईल तो संघ खेळेल तो म्हणजे वरोसे संघाबरोबर।
स्पीडअप करायचंय, विलंब होतोय क्रिकेटला. वरई संघाला मात्र 22 बॉलात हा 48 चा आव्हान पार करायचं आहे. या हिशोबाने आपली गोलंदाजी फलंदाजी करायची आणि तेच उद्दिष्ट ठेवून आपल्याला गोलंदाजी देखील करायची वाकस संघाला. आणि स्पीडअप करा मित्रांनो, लवकरात लवकर तुमचे बॅट्समन मात्र मैदान रवाना करा. 40-41 ची जर्सी घातला संघ वरई संघ मैदानात मात्र आपल्या सलामी सकट दाखल होतोय. संदेश आणि शेखर दोन्ही नावाजलेले फलंदाज. संदेश ठाकरे ज्यांचा क्रिकेट विश्वात दबदबा आहे. वरई संघ जेव्हा नाव घेतलं तेव्हा संदेश ठाकरेचं नाव पहिल्यांदा येतं. असा संघ आज वादळ क्रिकेट नसबूच्या मैदानात खेळताना दिसतोय. आज मात्र अतिथींचा भरणा झालाय. रमेशजी मांगर यांना क्रिकेटवर भरपूर प्रेम असल्या कारणाने ते आज देखील त्यांनी उपस्थित दाखवलेली आहे. जयेश बोराडे ते देखील का होईना सुट्टी ठेवून आपला क्रिकेटचा मनसोक्त आनंद घेतात. उमेश मोहिते असतील, लकी मोहिते असतील, चला सामन्याला सुरुवात होते. थोडं स्पीडअप घ्या. मॅच ऑन झाले. निर्धाव त्यांनी सांगता करतोय हा गोलंदाज तुषार. 22 चेंडूचा सामना करायचा. दोन बॉलची पेनल्टी भेटली वरई संघाला, कारण त्यांचं उशीर आगमन झालं इथे आपल्या खेळपट्टीवर. दुसरा चेंडू संदेशसाठी पॉइंट कव्हर आम्हाला चेंडू गली मार्फत जातोय. कणकणीत चौकार सुद्धा येतोय. आपल्या फलंदाजीचा विश्व निर्माण करतोय, आपला क्लास दाखवून देतोय संदेश ठाकरे. मी तुम्हाला बोललो होतो संदेश ठाकरे जर एखादा मैदान टिकला तर सामना एक हाती फिरवू शकतो असा संदेश ठाकरे दुसऱ्या बॉलात मात्र चौकार ठोकतोय. कमबॅक करण्याचा पूर्णपणे प्रयत्न असेल वरई संघाचा, कारण सामना जिंकायचा आहे. त्यामुळे त्यांना हे आव्हान स्वतःच्या खांद्यावर स्वीकारायला लागेल. वरोसे हा संघ यांनी तर दाखल व्हायचा आहे, कारण याच्यानंतर तुमच्याशी विनचा सामना असेल. लोअर फुल टॉस त्याचप्रमाणे त्यांचा सन्मान देखील केला संदेश ठाकरेने. एक डाव तर पूर्ण केले, दुसऱ्याचा प्रयत्न परंतु धावबाद. काहीसा प्रयत्न होता दुसरा धाव घेण्याचा, परंतु त्याच चपलाईने शतरक्षण केलं ते म्हणजे वाकस संघाने. आणि धावबाद करण्याचा जो त्यांचा निर्णय होता तो सफल ठरला. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 5 आणि एक गडी गारत वरई संघाचा. तुषार सुंदर गोलंदाजी करतोय.
आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा वरे संघाच्या धाव फलकावर. संदेश ठाकरे मग आता बीट होतात. धावांचा डोंगर तुम्हाला उभा करायचा ते आपल्याला फलंदाजी करावी लागेल. तुम्हाला उद्दिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवून क्रिकेट चे फटके मारावे लागतील संदेश यांना. त्याचप्रमाणे टिचून गोलंदाजी करतो तुषार. आणि रिव्हर्स चा फटका दाखवून दिला मी कमबॅक करू शकतो. त्याचप्रमाणे हा फटका रिव्हर्स चा फटका म्हणजे कोणी अडवू शकत नाही, कारण हा फटका एक देखणा फटका असतो. हा फटका आमच्या वादळ क्रिकेट संघात सनी मोहिते हा देखील मारतो. तो फटका आता मात्र संदेश ठाकरे यांनी मारलाय आणि धाव संख्या 4 ने वधारते. मित्रांनो धाव संख्या जाऊन पोहोचती 9च्या घरात. फुलटॉस चेंडू काय सन्मान दिला चेंडूला. संदेश ठाकरेंनी खणखणी षटकार टाकतोय. कली आणि कव्हर यांच्यामधून हा पूर्णपणे फटका निर्माण करतोय. षटकाच्या साहाय्याने धाव संख्या झाली ती 15. मला थोडं एक षटक समाप्त झाले असेल आणि धाव संख्या झाली 15. आता येणारा काल ठरवेल की हा संघ विजयी होतोय की हवी होतोय तो म्हणजे वाकस संघ. आता येणारा काल हा निर्णय करेल. तोपर्यंत डीजे मास्टर कडे जाऊया. श्रवण देवगरे पुढे असतील त्यांनी स्टेजशी संपर्क साधा. आता 16 चेंडू असतील. 2 चेंडूंची पेनल्टी असेल वरच सांगायला. 16 चेंडू आणि धावा पाय त्या 33. मोठे फटके मारावे लागतील संदेशांना. जबाबदारी पूर्ण घ्यायला लावेल. बेट परंतु अवांतर धाव आम्हाला दिनेश ठाकरे सांगतात की हा चेंडू सोयरा असेल, पण व्हाईटला रिव्ह्यू नाहीये मित्रांनो. फक्त बिमर ह्या चेंडूला रिव्ह्यू असेल. मित्रांनो रिव्ह्यू नाही आहे आणि पंच जो निर्णय देतील त्यावर तुम्ही विश्वास ठेवूनच काम करायला पाहिजे, कारण पंचांचा निर्णय अंतिम असतो. ते देखील नावाजलेले पंच आहेत, त्या देखील अनुभव आहे पंचांचा. अशा आमच्या दिनेश आणि जयेश निर्णय मात्र वाईटच असेल. धन्यवाद जयेश. शेतीच स्टोवर ठेवण्याचा प्रयत्न, पण त्या चेंडूचा सन्मान करतोय आणि चेंडू सीमा रेषा लगत जातोय. क्षितिज यांची फलंदाजी मात्र बहरताना दिसते. वरही संघासाठी ते प्रेरणादायी ठरतात. त्याचप्रमाणे हा चौकार जातोय मित्रांनो. धाव संख्या जाते ती 20च्या घरात. म्हणजे अजून देखील 28 धावांची गरज आहे. ती म्हणजे वरही संघाला मोठे फटके मारावे लागतील. वरही संघाला दबदबा निर्माण करावा लागेल. वादळच्या मैदानात, नसापूरच्या मैदानात.
काय देखना दायक फटका मारला घुटना टेक आणि तमाशा देख फटका कणकणीत चौकार जातोय लेग साइडच्या दिशेने हा फटका येतोय आणि चारच्या सायनेमध्ये धाव संख्या वाढते उंचावर भर घेते ती म्हणजे 24च्या घरात वरई संघ मात्र विजयाच्या दिशेकडे वाटचाल करता पुरेपूर प्रयत्न करतोय वरई संघ रोखाचा देखील प्रयत्न करतोय वाकस संघ सामना मात्र खोलवर जाणार मित्रांनो मिड ऑफ ला मारला चेंडू मात्र फिल्डर मध्ये तैनात ठेवले वाकस संघाने आणि क्षितिजांच्या पारीचा मात्र अंत होतोय कमबॅक करतो हा गोलंदाज तेजस दोन मोठे फटके मारले क्षितिजांनी दोन चौकाच्या साहाय्याने वैयक्तिक ते 8 धावांवर असतील त्यांच्या पारीचा मात्र अंत होतोय क्षितिज यांचा तेजस तिथून गोलंदाजी करतात तरी दोन चेंडूवर त्यांनी दोन मार खाल्ला असेल पण कमबॅक त्यांनी मात्र केलंय क्षितिजच्या विकेटच्या रूपांतरात वरई संघाला सामना जिंकायचा असेल तर संदेश ठाकरे यांना पुन्हा जबाबदारी आपल्या अंगावर घ्यायला लागेल कारण वाकस संघ तर पूर्णपणे प्रयत्न करेल कारण वाकस संघ देखील एक योद्धाप्रमाणे खेळतात आणि योद्धा कधी हार मानत नसतो त्याप्रमाणे वाकस संघ देखील खेळेल रोहन जागा भूनकर क्षितिजांचे पंडू कायसे बीट होतात कमबॅक करतो परत एकदा एक विकेट घेऊन दुसरा चेंडू देखील निर्धाव चेंडू सांगता करतो हा गोलंदाज तेजस सुंदर गोलंदाजी वाकस मार्फत खोदून काढण्याचा प्रयत्न परंतु फिल्डर मात्र तैनात एक डाव पूर्णपणे मिळेल दुसऱ्याचा प्रयत्न असेल परंतु माघारी परतवले ते रोहनला संदेश याने आता मात्र जॉब आपल्या अंगाचा प्रयत्न करत असेल संदेश एक मोठा फटका तुम्ही कमबॅक व्हाल मॅच मध्ये एक विकेट अजून कमबॅक व्हाल तुम्ही संदेश विकेट घेतले परत आता कमबॅक व्हाल मॅच मध्ये वाकस संघ देखील मॅच मध्ये 50-50% सामना असेल दोन्ही साइडच्या 50-50% सामना आहे चरच्या स्थितीमध्ये हा सामना निर्माण झाला मित्रांनो वाकस विरुद्ध वरई दोन षटकांच्या सामन्यात धाव संख्या झाली ती 25 आता मात्र 10 चेंडूचं समीकरण असेल आणि धावा पाहिजे त्यांना 23 म्हणजे अजूनही मॅच वरेकरांच्या हातात आहे अजूनही मॅच वाकसकरांच्या देखील हातात आहे पण क्रिकेट आहे काही होऊ शकतं ड्रिंक्स ब्रेक होतोय ड्रिंक्स ब्रेक म्हणजे आपल्या बॅट्समनला आपल्या गोलंदाजांना कान मंत्र दिला जातो आपले पार्टनर त्यांना कान मंत्र देत असतात आपल्याला हे करायचं पुढचं टार्गेट ठरवायचं असतं असा ड्रिंक्स ब्रेक धीरेची धोरा सांभाळचे रमेशजी देवगरे यांचे सुपुत्र ईशान देवगरे एक सुंदर पक्वात वादक आहेत ते वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवायचं वडिलांना कसं पुढे न्यायचं ते ईशान देवगरे यांच्याकडून शिकावं लहान मुलांनी देखील
10 चेंडू 23 धावांची 23 धावांची गरज असेल ती वरही संघाला. रोहन मात्र सामना करेल. लेग साइडला माझा पुरेपूर प्रयत्न, परंतु फेडर मात्र ताईनात विकेटचं पतन होऊ शकतं, परंतु नाही, काहीशी चुकी झाली. एकच वरई संघाला वरई संघ एक मोठे फटके मारावे लागतील. आता मात्र तुम्ही म्हणतात ना कॅच इन द मॅच, त्याप्रमाणे तुम्ही कॅच जर सोडली तर तुमचा सामनाही सुटू शकतो. रोखू शकत नाही. धावांचा आव्हान जर स्वीकारता असेल तर संदेश ठाकरे यांना पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यायला लागेल आणि त्याप्रमाणे प्रयत्न देखील करतोय. निर्धाव चेंडू सांगता करतोय भगवान. बघूया संदेश ठाकरेंचा प्रयत्न पुरेपूर करतो, परंतु प्रयत्न अपुरा करताना दिसतोय. धावबाद वाकस संघ पार्ट मात्र आपल्या बाजूने फिरवतोय. वाकस संघ धावबाद होतोय. संदेश ठाकरे स्ट्राईक पाहिजे, एक विश्वास त्यांच्या मनामध्ये आहे की आम्ही सामना फिरवू शकतो. त्याप्रमाणे त्यांनी स्वतः स्ट्राईक घेतली आणि सॅटिस्फाईड करते म्हणजे फलंदाजानं संदेश ठाकरेंना संधी निर्माण करून दिली आणि स्वतः मात्र धावबाद झालेत. रोहन फटका माझा प्रयत्न जेवढा फटका दोन माझा प्रयत्न करतो, परंतु नशिबाची साथ मिळत नाही संदेश ठाकरेला. वरई संघाला वाकस सुंदर गोलंदाजी करतोय, टिचून गोलंदाजी करतोय भगवान. आज वाकस संघाला तारण ठरतो का भगवान. माझा शेवटचा चेंडू असेल भगवान यांचा नागेशसाठी. नागेश यांचा वर पूर्ण मदार असेल. एक फटका मोठा मॅच मध्ये तुम्ही इन होऊ शकाल. आणि तोच फटका माझा प्रयत्न, परंतु फिल्डर मात्र तैनात सुंदर झेल करतोय, देखणी झेल करतोय हा वाकसकरांचा क्षेत्ररक्षक. फलंदाज होतो तर बाद. आता म्हणतात डीजे मास्टर जर असतील
बाद आता मात्र अशा पूर्णपणे मावळले, सूर्य मात्र पूर्णपणे मावळले. वरई संघाचा संदेश ठाकरे यांचं पतन होतंय. पूर्णपणे प्रयत्न केला आपला कमबॅक करण्यासाठी, पण वरई संघ मात्र बॅक फुटवर पूर्णपणे 100% नाही 95% मात्र बॅक फुट वरई संघ. वाकस संघ पाठराखे खुश, वाकस संघ देखील खुश असेल ज्याप्रमाणे त्यांनी गोलंदाजी केली, ज्याप्रमाणे त्यांनी क्षेत्ररक्षण केलं. एक लाजवाब म्हणावं लागेल वाकस या संघाचं. तीन चेंडू 3 षटकार पाहिजे. पहिला षटकार तर आलाय, ट्विस्ट आलाय सामन्यामध्ये, ट्विस्ट निर्माण केलं सामन्यामध्ये रितेश याने. आता 2 चेंडू 12 धावांची गरज. जर तुम्हाला 2 रनांची 2 बॉल जर पॅन्टी नसेल लागली नसती तर कदाचित तुमचं कमबॅक देखील झालं असतं. परंतु आता 2 चेंडू 12 धावांची गरज रितेश यांच्या पूर्णपणे मदार वरई संघाची. अजूनपर्यंत सामना गेलेला नाहीये, सामना संपलेला नाहीये, रितेशने दाखवून दिलंय. बघूया आता काय करा रितेश, त्याचप्रमाणे गोलंदाजी देखील करावी लागेल वाकस संघाला. रमेश देवगरे यांनी जर इथे उपस्थित असेल त्यांनी जरा व्यासपीठावर यायचंय. आणि विकेटचा पतन. आता मात्र खिशात घातलाय सामना वाकसकरांनी. वाकसकर देखील खुश झालेत कारण 2 चेंडू 12 धावांची गरज असताना आता मात्र समीकरण 1 चेंडू 12 धावा. 12 धावांचा फटका नसतो मित्रांनो, त्यामुळे हा सामना पूर्णपणे वळवला तो म्हणजे आपल्या बाजूने वाकसने. लकी मोहिते यांची जी संकल्पना त्यांनी मांडली, राज मोहितेंनी संकल्पना मांडली की आपण आहार म्हणून काहीतरी उपद्रव निर्माण करूया. शेवटचा चेंडू केल्याचा प्रयत्न केले पुष्कर. टॉस साठी तुम्ही वरच्या संघाने दाखल राहायचंय कारण तुमचा सामना याचा जो विन होईल त्याच्याबरोबर असेल याची नोंद घ्यावी. टॉस साठी यायचंय वरच्या संघाने. औपचारिकता बाकीची होती ती वाकसकरांनी पूर्ण केली आणि संगम सामना मात्र खिशात घातलाय पूर्णपणे. वरई संघाचा पराभव झालाय पण ते पण एका योद्धाप्रमाणे लढलेत. आज मात्र वरई संघाचा दिवस नव्हता, त्याच्यामुळे खचून न जाता पुढे आपल्याला सामने खेळायचे आहेत. जिंकलेला संघ वाकस यांचं हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे पराभूत झालेला वरई संघ यांचं मात्र बादल क्रिकेट संघातर्फे गोड कौतुक. डीजे जर असेल उपस्थित तुम्ही निर्माण करू शकता आपला दबदबा. चला वर्ष संघ जागेवर आलेला आहे. आता वर्ष संघ वाकस संघाने त्याला ग्राउंडचा ताबा सोडायचा आणि टॉस विन साठी यायचा आहे. क्रिकेटचा संघाचा त्यांचा कर्णधार वाकस संघाचा सामना मात्र